नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संगम असलेले भाषण। इतिहासामध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ जगत नाहीत, त्या युग घडवतात। काही व्यक्ती फक्त जन्म घेत नाहीत, त्या संपूर्ण पिढ्यांना जन्म देतात। आज मी तुम्हाला दोन अशाच युग निर्मात्यांच्या विचारांचा विश्वात घेऊन जाणार आहे। एक आई जिने तलवारीपेक्षा संस्कार तीक्ष्ण केले आणि एक संन्यासी ज्याने केवळ उपदेश नाही तर आत्मविश्वास पेटवला। त्या माता म्हणजे राजमाता जिजाऊ आणि ते संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद। जिजाऊ आणि विवेकानंद हे दोन वेगळे काळ, दोन वेगळी वस्त्र, दोन वेगळ्या भूमिका, पण विचारांचा एकच सूर। मनुष्य घडवा तर राष्ट्र आपोआप घडेल। जिजाऊंनी बालशिवबाच्या मनात जे बी पेरलं त्यालाच विवेकानंदांनी संपूर्ण भारताच्या आत्म्यात रुजवलं। एकीने स्वराज्याचा विचार घराघरात रुजवला तर दुसऱ्याने स्वाभिमानाचा विचार हृदयात चेतवला। जिजाऊंनी शिवबाला सांगितलं असेल की बाळा, तू फक्त राजा होऊ नकोस, तू न्यायाचा आवाज हो। आणि विवेकानंद म्हणाले, तू फक्त माणूस म्हणून जगू नकोस, तू स्वतःची शक्ती ओळख। दोघांनाही माणूस हवा होता, पण झुकणारा नाही, उभा राहणारा, भीतीने गप्प बसणारा नाही, अन्यायाला प्रश्न विचारणारा। जिजाऊंनी तलवार दिली नाही, त्यांनी ध्येय दिले। त्यांनी राजकारण शिकवलं नाही, त्यांनी जीवन घडवलं। त्यांनी शिवबाला सिंहासनाचं स्वप्न दाखवलं नाही, त्यांनी स्वराज्याचं ध्येय दिलं। आणि विवेकानंदांनीही तसंच केलं। त्यांनी लोकांना देव दाखवला नाही, त्यांनी लोकांमध्ये देव पाहायला शिकवलं। त्यांनी कर्मकांड शिकवलं नाही, त्यांनी कर्तृत्व शिकवलं। लोकांना सांगितलं, तुम्ही दुर्बल नाहीत, तुम्ही विसरलेले सामर्थ्य आहात। जिजाऊंच्या विचारांमध्ये माणूस घडवणं ही राष्ट्रभक्ती होती, तर विवेकानंदांच्या विचारामध्ये स्वतःला ओळखणं ही साधना होती। जिजाऊ म्हणत होत्या, माझा मुलगा पराक्रमी नसेल तर तो राजा कसा? आणि विवेकानंद म्हणत होते, माझा देश आत्मविश्वासी नसेल तर तो महान कसा? दोघांनी एकच युद्ध लढलं, अज्ञानाविरुद्ध। एकीने तर ते घरात लढलं, दुसऱ्याने ते जगासमोर। एकीने बाळाला घडवलं, दुसऱ्याने तरुणाला जागवलं। जिजाऊंनी विचार केला, जर माझा मुलगा बदलला तर भविष्य बदलेल। विवेकानंद म्हणाले, जर आजचा युवक बदलला तर जग बदलेल। आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण जिजाऊंच्या संस्काराचे वारसदार आहोत का, की फक्त सुविधा उपभोगणारी पिढी? आपण विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक आहेत का, की फक्त टीका करणारे प्रेक्षक? आज आपण धैर्य निवडतो की आज आपण कृती निवडतो की आराम? जिजाऊ सांगतात, मुलं घडवा म्हणजे राष्ट्र घडेल। विवेकानंद सांगतात, स्वतःला घडवा म्हणजे जग बदलेल। जिजाऊ म्हणतात, भीतीला घरात जागा देऊ नकोस। विवेकानंद म्हणतात, शंका मनात ठेवू नकोस। जिजाऊंच्या विचारात कर्तव्य आहे, विवेकानंदांच्या विचारात आत्मविश्वास आहे। जिजाऊंच्या संस्कारात शिस्त आहे, तर विवेकानंदांच्या विचारात स्वातंत्र्य आहे। आणि या दोघांचे मिश्रण म्हणजे आदर्श मानव। आज जर जिजाऊ जिवंत असत्या तर त्यांनी विचारलं असतं, मी शिवबा घडवला, तू काय घडवतोयस? आणि जर विवेकानंद समोर असते तर ते म्हणाले असते, मी जगाला भारत दाखवला, तू स्वतःला दाखवतोयस का? आज वेळ आहे स्वतःला घडवायची, स्वतःला जागवायची, स्वतःला पेटवायची। कारण जिजाऊंचे संस्कार आपल्या रक्तात आहे आणि विवेकानंदांचा अग्नी आपल्या आत्म्यात आहे। आपण फक्त जगायला जन्म घेतलेला नाही, आपण बदल घडवायला जन्म घेतलेला आहोत। आपण ज्या काळात जगतोय तो काळ वेगवान आहे, स्पर्धेचा आहे, तुलना करणारा आहे। आज माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्याचं आयुष्य जास्त पाहतो, स्वतःच्या मूल्यापेक्षा इतरांच्या यशाकडे जास्त पाहतो। अशा वेळी जिजाऊ आणि विवेकानंद आपल्याला एकच प्रश्न विचारतात, तू स्वतःला किती ओळखतोस? जिजाऊ म्हणाल्या असत्या, माझ्या लेकराला मी सोन्याचं भविष्य नाही दिलं, मी त्याला लढण्याचं बळ दिलं। आणि विवेकानंद म्हणाले असते, मी तुम्हाला सुखाची हमी देत नाही, मी तुम्हाला सामर्थ्याची जाणीव करून देतो। आपण ज्या काळात जगतोय तो काळ वेगवान आहे, स्पर्धेचा आहे, तुलना करणारा आहे। आज माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं आयुष्य जास्त पाहतो, स्वतःच्या मूल्यांपेक्षा इतरांच्या यशाकडे पाहतोय। अशा वेळी जिजाऊ आणि विवेकानंद आपल्याला एकच प्रश्न विचारतात, तू स्वतःला किती ओळखतोस?
जिजाऊ म्हणाल्या असत्या, माझ्या लेकराला मी सोन्याचं भविष्य नाही दिलं, मी त्याला लढण्याचं बळ दिलं. विवेकानंद म्हणाले असते, मी तुम्हाला सुखाची हमी देत नाही, मी तुम्हाला सामर्थ्याची जाणीव करून देतो. कारण सुख परिस्थितीवर अवलंबून असतं, पण सामर्थ्य आत्म्यावर अवलंबून असतं. आज आपण मुलांना काय शिकवतो? गुण, रँक, स्पर्धा, मार्क्स. पण आपण त्यांना धैर्य शिकवतो का? आपण त्यांना आपल्यासमोर उभं राहायला शिकवतो का? आपण त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो का? जिजाऊंनी शुभाला पहिल्यांदा तलवार नाही दिली, त्यांनी त्याला दृष्टिकोन दिला. त्यांनी त्याला सांगितलं, शत्रू फक्त बाहेर नसतो, तो आपल्या आतल्या भीतीतही असतो. आणि विवेकानंदांनीही तेच सांगितलं, तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमची शंका आहे. आजच्या तरुणाला सगळं हवंय, यश, पैसा, प्रसिद्धी, पण तो स्वतःला विचारत नाही, मी कोण आहे. विवेकानंद म्हणतात, स्वतःला ओळख, मग सगळं तुझ्या पायाशी येईल. जिजाऊ म्हणतात, स्वतःला घडव, मग इतिहास तुला आठवेल. जिजाऊंच्या विचारामध्ये स्त्री म्हणजे कमकुवत नव्हती, तर घडवणारी शक्ती होती. त्यांनी इतिहासाला दाखवलं की आई फक्त जन्म देत नाही, ती दिशा देते. त्यांनी सिद्ध केले की एक आई राष्ट्र बदलू शकते. आणि विवेकानंदांनी सांगितलं की जो देश स्त्री शक्तीला दाबतो तो कधीच महान होऊ शकत नाही. जिजाऊंनी एका मुलाला शिवाजी घडवलं, तर विवेकानंदांनी लाखो तरुणांना उठा असं म्हणत जागवलं. दोघांनाही माहीत होतं, जर तरुण जागा झाला तर इतिहास बदलेल. आजचा युवक म्हणतो, मी एकट्याने काय बदलू शकतो? पण जिजाऊ म्हणतात, एकच शिवबा पुरेसा असतो. आणि विवेकानंद म्हणतात, एक जागा आत्मा हजार झोपलेल्या आत्म्यांपेक्षा शक्तिशाली असतो. आपण आज तक्रार करण्यात खूप वेळ घालवतो. सिस्टम वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, लोक वाईट आहेत, पण आपण स्वतः विचारतो का, मी काय करतोय? जिजाऊ म्हणतात, माझा मुलगा बदलावा म्हणून मी स्वतः बदलले. विवेकानंद म्हणतात, जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदल. आज आपण तंत्रज्ञानात पुढे आहोत, पण विचारांमध्ये मागं पडतोय. आज आपल्याकडे साधनं आहेत, पण साध्य विसरतोय. आज आपल्याकडे माहिती आहे, पण शहाणपण कमी होतंय. जिजाऊ आणि विवेकानंद दोघेही आपल्याला सांगतात, ज्ञान म्हणजे पुस्तकातलं नाही, ज्ञान म्हणजे आचरणातलं. आजची पिढी म्हणते, आम्हाला वेळ नाही, पण जिजाऊ म्हणतात, वेळ काढला जातो. विवेकानंद म्हणतात, ज्याला ध्येय असतो तो वेळ शोधतो. आजची पिढी म्हणते, आम्हाला प्रेरणा नाही, पण जिजाऊ म्हणतात, प्रेरणा शोधायची नसते, निर्माण करायची असते. विवेकानंद म्हणतात, आत्मा जागा झाला की प्रेरणा आपोआप येते. जिजाऊंच्या संस्कारामध्ये एक गोष्ट ठाम होती, स्वाभिमान. त्या कधीच झुकल्या नाहीत, पण त्यांनी कधीही अन्याय केला नाही. विवेकानंदांचाही तोच विचार होता. शक्ती म्हणजे दडपशाही नाही, शक्ती म्हणजे आत्मसंयम. आज आपण शक्तीला चुकीच्या अर्थाने घेतो. आपल्याला वाटतं मोठ्याने बोलणं म्हणजे शक्ती, पण जिजाऊ म्हणतात, न्यायासाठी उभं राहणं म्हणजे शक्ती. विवेकानंद म्हणतात, स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजे शक्ती. आज आपण लोकांना हरवण्यात आनंद मानतो, पण जिजाऊ आणि विवेकानंद सांगतात, स्वतःला जिंकण्यातच खरा विजय आहे. जर तुम्ही स्वतःला हरवू शकत नसाल तर तुम्ही जग जिंकू शकत नाही. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही गर्दीत आहात की इतिहासात जाणार आहात? तुम्ही फक्त जगत आहात की काहीतरी घडवत आहात? जिजाऊ आणि विवेकानंद दोघेही सामान्य लोक नव्हते, पण त्यांनी सामान्यांनाच असामान्य बनवलं. त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की तू महान आहेस. त्यांनी सांगितलं, तू महान होऊ शकतोस. आज आपल्याला देवाची कमी नाही, पण धैर्याचीही कमी नाही. आज आपल्याला गुरूंची कमी नाही, पण ऐकण्याची तयारी नाही. आज आपल्याला संधीची कमी नाही, पण संघर्षाची तयारी नाही. जिजाऊ आणि विवेकानंद आपल्याला सांगतात, तयारी करा, कारण काळ कोणासाठी थांबत नाही. धन्यवाद.